त्याला असं वाटतं की आपल्याला काय मिळालं, आणि साहजिकच त्या दिशेने सगळी महाराष्ट्राची वाटचाल, सगळे जातीमध्ये सगळ्यांना मिळालं पाहिजे. लोकशाहीमध्ये आमचा हक्क आहे, आमचं संविधान आहे, आम्हाला दिलेलं आहे, आमच्यापर्यंत मिळालं पाहिजे. मी सभापती झाल्यावर मला अनेक फोन यायला लागले, बाहेरच्या राज्यातूनही आले. म्हणले बाकी सगळं झालं, आमदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, गव्हर्नर झाले, पण पीठासीन अधिकारी संपूर्ण देशात फक्त तुम्हीच पहिल्यांदा झाले. कारण अध्यक्ष आणि सभापती पदाचं आपल्याला कधी मागणी नाही, कधी मागितलं नाही, त्याची कुणी इच्छा व्यक्त केली. आपलं खातं ठरलेलं असायचं, पदुम, पशु संवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय. मल्हारराव माहुलकरांपासून आतापर्यंत जी खाती आले त्याच्यात आपोआप अण्णासाहेब डांगे, राम शिंदे आणि दत्तामामा भरणे वेगळे खाते मिळाले होते. सुरुवात गृह खातं मला मिळालं, माझ्यापासून सुरुवात झाली गृह खातं. म्हणजे आपण गृह खातं सुद्धा चालवू शकतो हे सिद्ध करून दाखवलं. एवढं मोठं जलयुक्त शिवार अभियानचं जलसंधारण खातं देखील महाराष्ट्राची संपूर्ण देशामध्ये वाहवा झाली, ते खातं देखील आपण चालून दाखवलं. प्रोटोकॉल असेल, सगळे खाते चालून दाखवले. आणि म्हणून साठी खऱ्या अर्थानं आता ट्रान्झिट पिरियड मध्ये आपल्या सगळी भूमिका आहे. डॉक्टरांनी सांगितलंय की आम्ही यात्रा काढली, जत्रा काढली, मोर्चे काढले, आंदोलन काढले, उपोषण केले. प्रत्येकालाच हे श्रेय मिळतं असं नाहीये. सगळ्यांनी जर सांगितलं की मीच सर्वोच्च होणार तर कोणीच होणार नाही. आता जर सांगितलं सभागृहामध्ये मोठा नाग निघालाय आणि सगळ्यांनी एक खट्याच्या दरवाजातून बाहेर पडायला सुरुवात केली तर परिस्थिती काय होईल? बाहेर तर जाणारच नाही, सगळे एकदम चेंगराचेंगरी होईल आणि मोठा अनर्थ होईल. त्यामुळं कोणीतरी सर्वोच्च पदावर एकच जातो. सगळ्यांनी मामांनी सांगितल्यापेक्षा कामं वाटून घेतली पाहिजे, पण प्रत्येकाला वाटतं सर्वोच्च काम माझ्याकडे झालं पाहिजे. सगळ्या मोठ्या पदासाठी आणि मोठ्या कामासाठी मीच लायक आहे, दुसरा कोणी लायकच नाही. याच आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. आपण सातत्याने म्हणतो आम्ही एवढ्या संख्येने, पण असं का नाही म्हणत तुम्ही? आम्ही 78 वर्ष झालं तरी आम्ही कुठंच दिसत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली तरी आता 78व्या वर्षी सभापती झालाय. अगोदर तर कॅबिनेट मंत्री होत नव्हता 5-25 वर्ष. आणि मग 288 मध्ये किती आहेत? सारखं मोठं काम बघायचं, मोठं स्वप्न बघायचं. बघितलं पाहिजे, स्वप्न मोठं बघायला काहीच हरकत नाही, पण स्वप्न प्रूव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून आपण स्वतःहून काही करतोय का? आता त्या पवार घराण्याचं नाव घ्यायचं म्हणलं तरी मागे पुढे माणसं बघते. कुणी ऐकतंय का काय? मी ठरवलं जे होईल ते होईल. अरे अप्पा लढो, काय करतो? 25 वेळा नाव घेतलं शेवटच्या सभेत पवार साहेबांचं. काय परिणाम झाला? तुमच्यावर डाग असला नाही पाहिजे. दुनियाचे आपलेच लपडे आणि आपण लोकांना सांगणार, मग अडचण होती. लोक म्हणले काहीच केलं नाही, मंत्री झाला तरी इन्स्टिट्यूट काढलं नाही, शिक्षण संस्था काढली नाही, बँक नाही, साखर कारखाना नाही, काहीच नाही काढलं. म्हणून तर पवारावर लढलो, नाही तर आम्ही मागेच गेलो असतो. आता करू राहिले, सगळं करायला ठरवलंय सगळं. ते मला माहिती आहे. सभापती झाल्यावर म्हणले ह्याला आता मतदारसंघात चर्चा, काहीच बोलता येणार नाही, बाहेर फिरता येणार नाही, माणसात अजिबात जाता येणार नाही. मी सर्वोच्च पदावर. अरे मी देईल तो आदेश आणि सांगाल ती सूचना अंमलबजावणी करायची, एवढंच असतं.
ज्यांनी पाळलं त्याला सुद्धा बस म्हणलं की बसावं लागतंय, उठ म्हणलं की उठावं लागतंय. एवढं मोठं पद आहे. जो कायदा येतो ना कोर्टात आणि पोलिसात, त्याच्यावर सेकंड लास्ट साईन माझी असते आणि त्याच्यानंतर गव्हर्नरची होते. कायदा करणारा सर्वोच्च माणूस आहे. मला कसली बंधन आहेत? बंधन काय नाही. लोक म्हणले पक्षाची अडचणी, कालच पोस्ट टाकली 1000 सदस्य करून टाकले भाजपचे. काय अडचण आहे? आताच एक माणसं का रात्री कोणतरी फोन केला, 3 जण म्हणले तूच ना, कमी वयाचे बसून ठेवलेत, परत फोन करायची गरज लागली. हे सभापती आहे, तुम्हाला हे पाहिजे, मी द्यायला तयार आहे ना. आता कोणी लोक सभापतीला फोन करू नका, लय मोठं पद आहे. अरे काय ठार घालायचं का? असं कसं होतंय? तुम्हाला माझा प्रश्न, मी भाजपचा किंवा एखाद्या पक्षाचा सदस्य जर नसतो तर सभापती झाला असतो का? नाही. त्याच्यामुळे आपलं मूळ सोडून जर हवेत गेलं तर काय परिणाम होईल? काम जास्त, मामा म्हणले काम चांगलं करणं अवघड आहे. काम चांगलं केलं म्हणून कर्जत जामखेडमध्ये विरोधात उभा राहायला माणूस राहिला म्हणून बाहेरून आला. दुसऱ्यांदा गाठला होता, थोडक्यात हुकला. पण पक्षाचं ध्यान आहे, गडी लढतोय. एकदा हरलो तो आमदार झालो, दुसऱ्यांदा हरलो तो त्याच्यावर देऊन ठेवू. आता काही शब्द समजून घ्या तुम्ही. अशा पद्धतीनं प्रत्येकाने अँबिशन्स ठेवली पाहिजे, पॅशन्स ठेवले पाहिजेत. आपल्याला काय करायचं हे ठेवलं पाहिजे. आर्टला बसला सायन्सची पुस्तकं चालतो, कशाला करतो? ज्यांनी राजकारण करायचं त्यांनी राजकारण करावं, ज्यांनी बिझनेस करायचं त्यांनी बिझनेस करावा. सगळ्यांनी सगळं करून बघू जा राजकारणात जमतंय का. सगळे कुणीतरी सहकार्य करायला राहा, कुणीतरी पाठिंबा द्या. कुणी कोणाला 2-5 रुपये ऐपत असली तर द्या, तसं देऊ नका कर्ज काढून. म्हणजे जे आपण जिथं कमी आहे तिथं आपण जर भूमिका ठेवली तर आपल्याला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळं चांगलं कोणाचं चाललं की त्याच्यात वाईट करायचं. देशाच्या लोकसभेच्या अध्यक्ष जयंतीच्या निमित्तानं चोंडीमध्ये आल्या, त्याच्यात धिंगाणा घालणाऱ्यांची काय परिस्थिती आता बघा. अहिल्यादेवींचं एवढं सत्व आहे, बापाने 35 वर्ष साल घातली आणि त्याचा पोरगा या सर्वोच्च पदावर गेला आहे. अहिल्यादेवींचं सत्व आहे. चांगल्या कामात चांगलं योगदान द्या, काही कमी पडणार नाही. मी दिल्लीला जाऊन आलो, सगळ्यांना वरिष्ठांना भेटलो. ते मी जाताना सगळे आता माझे मित्र, हसी मजाक सगळ्यालाच असतात मित्र. सभापती झालं तरी तसेच खांद्यावर हात टाकून बोलायचे, कुणी कमराला हात लावायचे, कुणी टाळी मारायचे. पण मी ज्या वेळेस दिल्लीला जाऊन आलो, मोदींजींकडे गेल्यानंतर 25 ते 30 मिनिट चर्चा आमच्या सगळ्या घरातल्या सदस्यांची केली. आणि त्या लॉनवरचा फोटो प्रसिद्ध झाल्यापासून आता मला रिस्पेक्टेड बोलतात सगळे. काय त्या फोटोचा परिणाम आहे? कारण मोदीजींच्या 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी पंतप्रधान असताना त्या लॉनवर फोटो कोणत्याही देशातील राजकीय पुढाऱ्याचा आज तागायत आला नाही. अक्षय कुमारची एक मुलाखत आणि त्याच्यानंतर आपला फोटो. ते म्हणले हे कसं नियोजन केलं? म्हणलं मलाच माहित नाही. ही पुण्यश्लोक अहिल्यादेवींची पुण्य आहे. त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे. अंगलीच पिझा गेलो नाही, तिथं बी स्टॅच्यू तेच आश्रय घेऊन गेलो, सगळ्यांना तेच दिलं. त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे ना. आणि त्यांना निवेदन द्यायचं असेल तर अगोदर त्याची स्क्रुटिनी होते. ते निवेदन बी दिलं तिथं. पण त्यांना सांगितलं की या वर्षी आपण जयंतीला या राष्ट्रपती येऊन गेलेत, लोकसभा अध्यक्ष आलेत, मुख्यमंत्री अनेक वेळेस आलेत, देशाचे मंत्री, राज्याचे मंत्री अनेक वेळेस आलेत, त्यामुळे आपण यावं असं निवेदन दिलं. आणि म्हणून साठी माझी आपल्याला सगळ्याला विनंती, हा जो सत्कार समारंभ आयोजित केलाय
ती एक आपल्या कम्युनिटीमध्ये इन्स्पायरेशन आलं पाहिजे, तरुणामध्ये इन्स्पायरेशन आलं पाहिजे.